मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या गेल्या 11 वर्षातल्या विविध योजना आणि विकास कामांविषयी माहिती दिली। आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशी 11 वर्ष विकासाच्या नव्या वाटचालीची सुरुवात झाली असं म्हणत राज्यातल्या आणि देशातल्या अनेक योजना आणि प्रकल्पांबाबतही माहिती त्यांनी दिली। राज्यामध्ये सध्या 2.25 लाख कोटींचे रेल्वे प्रकल्प सुरू असून मोदी सरकारकडून वंचित घटकांना थेट लाभ दिला गेलाय। साखर कारखानदारीला सुद्धा प्रचंड मदत केली गेलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। मोदीजींच्या सरकारचं आपण जर गेल्या 11 वर्षाचं वर्णन केलं तर पारदर्शी प्रामाणिकता, प्रचंड गतिशीलता आणि निर्णयक्षम सरकार अशा प्रकारे या सरकारचं वर्णन करता येईल। भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकता या आधारावर या सरकारने गेली 11 वर्ष काम केलं आहे। मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे। आणि जुनं जे UPAचं सरकार होतं त्यांनी 10 वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे एका वर्षात NDAच्या सरकारनं, मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।